नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आहे गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी। तर आजच कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास गीता सांगितली। आपल्या श्रेष्ठ अशा हिंदू धर्मात देवतांचीच नाही तर ग्रंथांचीही जयंती साजरी करण्याची परंपरा आहे। किती सुंदर आणि उदात्त विचार आहे हा। जे ग्रंथ आपल्याला अनमोल असे ज्ञान देतात, आयुष्याला वळण देतात, त्यांची जयंती साजरी करणं हा किती उदात्त विचार आहे। श्रीकृष्णाने उद्विग्न अशा अर्जुनास आजच्या दिवशी गीता सांगितली, तीच ही भगवद्गीता। आणि आज मोक्षदा एकादशीच्या पुण्यपावन पर्वावर गीता जयंती ही साजरी केली जाते। हा ग्रंथ हिंदू धर्मातला सर्वश्रेष्ठ असा ग्रंथ आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या ग्रंथाने मानवाला कल्याणकारी असा उपदेश दिलेला आहे। आजच उद्विग्न अशा अर्जुनास तो युद्धास तयारच नव्हता। माझे सखे, माझे भावंड, माझे पितामह, माझे आचार्य गुरुवर्य सगळे विरोधात उभे असताना हे माधवा मी कसं काय युद्ध करेल। परंतु भगवंतांनी त्याला स्वतःचे विराट रूप दाखवले। हे अर्जुना, जरी तू युद्ध करण्यास नकार देत असला तरी ही सर्व शत्रू आहेत तुझे समोर, ते माझ्या कराल दाढांमध्ये विलीन होणार आहेत। तू फक्त निमित्त मात्र आहेस आणि सगळं काही करवणारा मीच आहेस, अशी शिकवण त्याने कुरुक्षेत्रावर अर्जुनास दिली। आणि त्या उद्विग्न मनस्थितीतून अर्जुन बाहेर येऊन युद्धास तयार झाला। तर भगवद्गीता हा नुसता ग्रंथ नसून मानवाला, मनुष्याला प्रत्येक वळणावर आयुष्याच्या कठीण प्रसंगात, सुखदुःखात एक सुंदर आणि सरळ मार्ग सांगणारा असा हा ग्रंथ आहे। भगवंतांनी 16व्या अध्यायात सांगितलंच आहे की अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। म्हणजेच जे मला अनन्य भावाने शरण जातील त्यांचं योगक्षेम चालवण्यास मी एकटा समर्थ आहे। हे माधवा, मी तुझ्या चरणी सदैव लीन आहे। तू योगक्षेम चालवशील याबद्दल तीळ मात्रही शंका नाही। आजच्या पावन पर्वावर मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती याचा आनंद मनात अगदी भरून उरला आहे। हा ग्रंथ इतका हिंदू लोकांसाठी परमपवित्र आहे की खूप त्याने आपल्याला उपदेश केलेला आहे। सर्वसामान्य माणसाला गीतेतील संस्कृत श्लोक कठीण वाटत असत, म्हणून संत ज्ञानेश्वरांनी याचे रूपांतर भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये केले आणि सरळ सोप्या भाषेत मानवांसाठी आपल्याला ते ज्ञान मराठीत उपलब्ध करून दिले। हा विचारही किती उदात्त आहे बघा, की जर एखाद्याला संस्कृत समजत नसेल तर त्यांनी सरळ मराठीत वाचून त्याचं अध्ययन करावं, ते ज्ञान ग्रहण करावं। आज गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी। मोक्षदा म्हणजे मोक्ष देणारी, तर भगवंताच्या चरणी लीन होऊन मोक्ष प्राप्त करणे हे अर्थातच प्रत्येक मानवाचं ध्येय असतं। तर आजच्या भगवत गीता जयंतीच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा। या ग्रंथाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात सदैव आनंद आणि प्रकाश पसरत राहो। सर्वांचे आयुष्य या ग्रंथाच्या माध्यमातून तेजोमय होऊ। भगवंताच्या कृपेने मागच्या वर्षी माझे गीता पठणाचे सर्व वर्ग संपूर्ण झाले आहेत। ही त्याचीच कृपा आहे की त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकले। आणि आज फक्त देवतांची नाही, महान मानवांची नाही, तर ग्रंथांचीही जयंती आपल्या पवित्र हिंदू धर्मात साजरी करतात। हा उदात्त विचार मी तुमच्यापर्यंत मांडू शकले याचा मला मनस्वी पूर्ण आनंद होत आहे। आणि हा विचार मी तुमच्या सर्वांसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे। तर आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या आयुष्यात आनंद देत राहो, सुखदुःखात निर्णय घेण्यात सक्षमता देत राहो आणि आपला सर्वांचं आयुष्य
या ग्रंथाच्या माध्यमातून अतिशय तेजोमय असे उजळून निघो हीच सदिच्छा. धन्यवाद.